हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज सुंदर एक रेसिपी शेअर करते। आज सुंदर मस्तपैकी उपम्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। छानपैकी आपला तिखट शिरा आहे। ब्रेकफास्टसाठी खूप सुंदर, सोपी, पटकन होणारी, झटपट सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन ना, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा। करूया आपल्या उपम्याला सुरुवात। इथे सुरुवातीला आधी मी त्याच्यामध्ये साधारण 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकून घेते। 2 टेबलस्पून तूप टाकून घेतलेलं आहे। तेल तूप छान गरम झालं की 1/4 टीस्पून मोहरी आणि 1/4 टीस्पून जिरं टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये। आता हे दोन्ही चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एक कांदा बारीक चिरून टाकायचा आहे। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। एक लाल सुकी मिरची घेतलेली आहे। लाल सुकी मिरचीने सुद्धा टेस्ट छान येते। आता इथे मी हिरवे मटार घेतलेले आहेत। ते साधारण 1 टेबलस्पून हिरवे मटार, शेंगदाणे घेतलेले आहेत 1 टेबलस्पून, गाजर बारीक कापून घेतलेला आहे 1 टेबलस्पून आणि थोडे 10-12 काजू घेतलेला आहे, तोही ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। काजू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ऑप्शनल आहेत, पण त्याने टेस्ट छान येते म्हणून खूप छानपैकी आपण हे सगळं टाकून घेतलेलं आहे। हे सगळं आता आपण एकदा परतवूया। इथे मी कढीपत्ता टाकायची राहिली होती आधी, ते आता मी एक 6-7 पानं कढीपत्त्याची टाकलेली आहेत। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ टाकून परत एकदा आपण सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपला कांदा वगैरे व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता इथे आपण तो फक्त एक 10 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घेऊया। हे बघा, हे सगळं आपण परतवून घेऊया। आता इथे मी पाणी घेणार आहे। मेजरिंग कपचे 2.5 कप म्हणजे 2 कप आणि एक अर्धा कप असं साधं पाणी घेतलेलं आहे। ते पाणी आपण ह्या सगळ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाण्याला छानपैकी एक उकळी काढून घ्यायची आहे। आणि ही उकळी येतानाच उकळी आल्यानंतर आपण पाण्यामध्ये टेस्ट बघायची की मिठाची टेस्ट वगैरे आपली बरोबर आहे की नाही। ती म्हणजे असं कमी वाटत असेल तर आत्ताच मीठ टाकून घ्यायचं। इथे पाण्याला उकळी आल्यामुळे आपले मटार वगैरे पण छानपैकी त्याच्यामध्ये शिजलेले आहेत। आता इथे मी 1 कप रवा घेणार आहे। आता रवा घेताना जर तुम्ही डायरेक्ट मार्केटमधून रवा घेऊन आला असाल तर तो सुरुवातीला थोडा तो भाजून घेतलात तरी चालेल। आणि आपण स्टोअर करून ठेवतो तेव्हा आपण तो भाजूनच ठेवतो, त्याच्यामुळे तो चांगले दिवस, भरपूर दिवस टिकतो, म्हणून तो आपण भाजून ठेवलेला असल्यामुळे मी तो तर डायरेक्ट वापरणार आहे। तुम्ही डायरेक्ट घेऊन आला तर पहिला थोडंसं जरासा तव्यावरती भाजून घ्या भांड्यामध्ये। आणि इथे 2.5 कप पाण्यामध्ये मी 1 कप रवा टाकलेला आहे आणि ते सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी जेव्हा उकळी येते त्यावेळेला तुम्हाला जर मीठ कमी वाटलं तर तेव्हा मीठ टाकून घ्या, म्हणजे तुमचं शिऱ्यातलं म्हणजे उपम्यामधलं मिठाचं प्रमाण पण व्यवस्थित होईल। आणि आता मीडियम फ्लेमवरती छानपैकी आपण हा सगळा रवा पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। जसजसा रवा पाण्यामध्ये मिक्स होत जाईल तसतसा तो थोडा थोडा घट्ट होत जाईल आणि साधारण घट्ट झाला, एकदम असा घट्ट नाही, साधारण घट्ट झाला की आपण त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला एक वाफ काढून घेऊया। तिथपर्यंत हा व्यवस्थित आधी ढवळून घ्यायचा आहे, कुठेही गुठळी राहता कामा नये। अशाने व्यवस्थित आपल्या सगळ्या त्या कांद्याच्या मसाल्यामध्ये आपला रवा हा मिक्स करून घ्यायचा आहे। त्यामुळे ढवळताना बघायचं की कुठे गुठळी राहत नाही आहे ना, कारण एकदम पण रवा टाकायचा नाही, रवा असा गोल फिरवून सगळीकडनं टाकायचा, एकाच ठिकाणी टाकला तर गुठळी होते। हे बघा, अशा पद्धतीने थोडा आपला रवा हा घट्टसर झाल्यानंतर आता मी झाकण ठेवलेलं आहे। एक 10 मिनिटाची वाफ काढून घेतली। वाफ काढून झाल्यानंतर परत एकदा सगळं आपण व्यवस्थित परतवून घेऊया। हे बघा, असं व्यवस्थित प्रमाणात जर तुम्ही केलात ना तर तुमचा उपमा हा असा अगदी सुका सुका पण होणार नाहीत आणि एकदम ओलसर पण होणार नाहीत, परफेक्ट प्रमाणामध्ये आणि परफेक्ट टेस्टमध्ये होईल। आणि सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता। आणि अशा पद्धतीने तुम्ही उपमा केला तर खूप सुंदर टेस्टी असा तुमचा उपमा बनेल। हे बघा, अशा पद्धतीने आपला उपमा छानपैकी तयार झाला आहे। मी त्याच्यावरती थोडं गार्निशिंगसाठी ओलं खोबरं टाकते,
थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकते आणि तुम्हाला जर आवडत असेल तर त्याच्यावरती तुम्ही थोडीशी बारीक शेव टाकलीत तरीसुद्धा त्याची टेस्ट ही अजून वाढेल। अशा पद्धतीने आपला छानपैकी उपमा तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही उपमा बनवा। तुमचा कसा बनतो तोही मला कमेंट्स करून सांगा आणि हा कसा आवडला, ही रेसिपी तुम्हाला आवडली का ते हेही मला कमेंट्स करून सांगा। चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसोबत।